अमरावतीमध्ये खोडके आणि राणा हा वाद संपायचं नाव घेत नाहीये। राष्ट्रवादीचे आमदार संजय खोडके यांनी नवनीत राणा यांच्यावर टीका केली। भाजपची सर्वाधिक मगरुरी अमरावतीमध्ये सुरू आहे असं ते म्हणाले। काल मुख्यमंत्र्यांच्या प्रचार सभेच्या नंतर 15 मिनिटांमध्ये भाजपच्या नवनीत राणा युवा स्वाभिमानच्या प्रचारामध्ये आल्या। अशा पक्षावरती विश्वास कसा ठेवायचा असा सवालही खोडकेंनी केलाय। निवडणूक झाली की महापौर पदासाठी जर भाजप, राष्ट्रवादी आणि युवा स्वाभिमानला एकत्र यायची वेळ आली तर या प्रश्नावरती खोडके म्हणाले, यावरती ज्येष्ठ निर्णय घेतील, पण आमदार रवी राणा यांची युवा स्वाभिमान पार्टी सोबत नसली पाहिजे ही अट कायम राहणार असल्याचं देखील त्यांचं वक्तव्य आहे। बीजेपीच्या उमेदवाराचा तुषार भारतीचा प्रचार करून सीएम गेले आणि 15 मिनिटात नवनीत राणा सचिन भेंडेच्या पाण्याच्या प्रचारासाठी येतात। मग या पक्षावर या जनतेने विश्वास का ठेवावा? या पक्षामध्ये जर कंट्रोल हायर अथॉरिटी जर कंट्रोल करू शकत नसेल तर मग या मतदारसंघामध्ये जर त्यांना निवडून दिलं तर या महानगरपालिकेची काय अवस्था होती की ते स्वतःच्या ज्येष्ठ नेत्याचं कोणी ऐकून नाही राहिलं, अशी परिस्थिती या अमरावतीमध्ये निर्माण झालेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।